बाई कधीची डाळ भरडू राहिली मी आणि खुशाल तोंडाकडे पाहू राहिली. सुन बाई मग तू आता काय- मला जमतंय का ते? तू काय माई माझ्या पाहू राहिली का काय? हा आता हे नेमकं काय हो? तो बापाच्या घरी काय पाहिलं का नाही? हा हरभऱ्याची डाळ आहे ती. हा का? शेती आहे ना बापाच्या घरी. काय करती? हा काय येडी पारजी आहे ग बाई? हा सगळं अंगा उडावलं बाई. काय म्हणते ना देखना दिवाण भीतीवर ठेवा. नुसती दिसायलाच तेवढी गोरी बुरकी, काम तर काहीच येईना बाई. हा महिना झाला लग्नाला तशी भांडे मी घाशीते, धुणं मी धुईते, स्वयंपाक मी करीते. हा मग मी बाकीच्या कामामध्ये स्मार्ट आहे ना. हे तुम्ही केलं तर काय होतंय तेव्हा? काय काम करते तू? मेकअप करते, टीव्ही बघते, मोबाईल बघते. मला किती छान छान येतं माहितीये का सगळ्या गोष्टी. म्हणजे तुला काय एवढं मेकअप करायसाठी करून आणलं काय? मग कशासाठी आणलंय? मी पोराला एवढं लहानचं मोठं केलं, सुनाचं राज्य खायसाठी केलं आणि तू म्हणते मी मेकअप करते. बाया एकटी राहत होती ते बरं होतं बाई. सून केल्यावर अजून डोक्याला ताण झाला मग. अहो उलट तुमचं किती गावात नाव काढतात एवढी भारी सून आहे म्हणून, आणि तुम्ही आता मला असं बोलताय. एक तर मला आहे ना पहिल्यापासून पटतच नव्हती, पण हा बाबा मानावरा म्हण लय पोर गोड आहे, लय पोर गोड आहे. आणि काय बाई डोक्याला ताण झाला. मी काय म्हणते, काय अहो काय करते तुम्ही? हे तांबड्याच्या वावरात गेलतो. भया तुम्हाला तर नुसतं खायचं सुचत, बाकी काही सुचत नाही तुम्हाला. म्हणजे हा म्हणजे काय, ही सकाळपासून ही एवढी डाळ भराडली आणि मग आणि ती तशीच्या तशीच बसेल टिकून. अहो मामा आता मला नाही येत तर मी काय करणार? एक काम करीत नाही, नुसता मेकअप करते आरशा पुढे जाऊन. द्यायचं समजून शांती. हा समजून म्हणजे मी सून कासाठी केली? हा कामासाठी, मला आराम भेटावा म्हणून केली ना. घरातलं तर करते ना. काहीच करीत नाही ती, तरी मी तुम्हाला सांगितलं नाही, म्हणले जाऊ दे मरू दे. नुसता देखणा दिवा करून आणला तुम्ही. हा ना. हा ना काय मला करायचं काय? नाही नाही मला आहे ना बाई, मला नाही होत आता. तुम्ही तिच्या बापाला फोन करा. मी काय करू फोन? नाही नाही फोन आत्या, करा मी मला. काय ते म्हणते? ते तिच्या बापाच्या कानावर घालू द्या. अजून जास्त दिवस झाले ना ते तिचा बाप म्हणशील मग तुम्हाला एवढं येवत होतं महापुरीचं तर आधी का नाही कानावर घातलं? अहो आत्या ऐका, मी काय म्हणते, नंतर बोलू माझ्या पप्पांना. मी फोन करून बोलवते. मला आधी चहा ठेवा. खूप मला आता झोप यायला लागली. डोळे वगैरे दुखतायत माझे. काय झालं? डोळे दुखतायत. अगं तू सोन बाई जरा सासूला सांगते का चहा ठेवायला? माझ्या घरी माझी मम्मीच ठेवून द्यायची तू मला. आई आहे, ही सासू आहे. आई मध्ये सासू मध्ये फरक कळतो का हा? तुला? कळतो ना. आता सासू म्हणते ना मी तुझ्या आई सारखी आहे, मग मी सांगणारच ना काम. अगं बाई ते नुसतं म्हणायसारखं म्हणायसाठी राहत का सासू म्हणजे आईच्या ठिकाणी राहती, पण सासूला सासूचाच दर्जा दिला पाहिजे आणि आईला आईचाच दर्जा दिला पाहिजे. वय आम्हाला चहा ठेवू म्हणजे मला चहा ठेवायला होती काय तू? आता अवघड झालं हा. सांगते. हे तर अवघड झालं. पहा आता तुम्ही. आईला म्हणलं रांगावर पाव गेलो मी. हा मला ना बाई असं वाटू राहिले ना कुठं निघून जावा, काय उपयोग झाला नाही. लय स्वप्न पाहिले होते बाया सून आल्यावर. सूनबाई हा ना. छान का लगेच चहा येईल, सूनबाई जेवायला आण का लगेच जेवण येईल. पण काच इड सुनाच धुवायला लागू राहिलं मला. हा ना. हा ना काय तुमच्या डोक्यात पाणी झालंय. नुसता देखना दिवाण भीतीवर ठेवा करून आणलाय कामाच्या नावाने नापत्ता. तुम्ही एक पहिला फोन करा, तिच्या बापाला फोन करा पहिला. अहो मी म्हणते ना नंतर करू फोन. मला खरंच चहा प्यायचंय. चहा ठेवा मला आधी. ए, मला भूक सुनबाई, लागली. तो आपला फोन कर. असं कर सूनबाई, तो सासऱ्याला ठेवाय सांग चहा लय भारी ठेव. हा. हा मामा जावा ना, चहा ठेवा ना माझ्यासाठी. पण मी ठेवू का आता? हा. नाही आता बरोबर आहे. तू आता सूनबाई आम्हाला शिकवायला लागली आता ना. सूनबाई आणली ना करून हम्म. तुमच्या पसंतीची. नाही, थांब मीच फोन करतो. नको म्हणत होते ना मी. थांब थांब थांब. लय आग तुम्हाला. लय वखत झालं या बाईचं. आज बरं काय- जाऊन द्या, बोलवाच माझ्या बाबांना. ते पण तुम्हालाच करायला लावणार आहे. हा. हॅलो ये बा. हॅलो, कुठे आहे? घरी का? काय करते? काय नाही बोलतो ऊन सावलीला. हा का? बरं या ना अर्जंट, तुम्हाला काम होतो. कस काय पुरी तब्येत बरी ना? हो पोरीचं काय विचार तुझ्या झाडाखाली बसून असं गप्पा मारती. नंबर एक तर सोन आहे बोलते तुमच्या ताब्यात दिलंय. आम्ही चहा करून देतो मला. सगळं आम्ही देतोय करून, तिला काय टेन्शन नाही. या म्हणजे तुम्हाला एवढं विश्वास नाही का साखर जास्त नसते म्हणून? नाही तसं नाही. आता तुम्ही येडे तर या, बरं बरं येतो येतो. तुम्ही पिऊन जाणार ते चहाचा चहा. हा हा या या, ते अवघडच दिसतंय काय अडचण. हा ते पोरं काही बोलत. हा ना हा. तुम्ही सोयरीक जोडली ना ती. हम्म. हा चांगली म्हणत होते माया भावाची पोर आहे ती करा
हा नाही नाही हीच पोर करायची तोय भावाची नको. मग हा? माझ्या नवऱ्याला मी किती आवडते. हा द्या आता चहा उकळून. राम राम. आला तिचा राम बाप. राम, ये बा. आले बाबा तुम्ही. हा, मग. या, या. लय पटकन ये ना. फोन करा अर्ज तेवढं काय. हा काय झालं मी बाहेर जायला होतो अजून कपडे बदलले बाय बरी तू ठेप टाप आहे ना. मी बरी आहे बाबा, पण तुम्हाला एक सांगायचंच आहे. ह्यांनी सांगायच्या आधी मीच तुम्हाला सांगते. काय? मी ह्यांना कधीच म्हणते मला चहा बनवून द्या, पण देतच नाहीये. एक वर एक काही पण बोलायला लागले तुम्हाला दोघं पण. नसेल कॉपी दे जायची ना करून. बघ ना काहीच देत कॉपी नाहीये. पे जायची ना. हा कॉपी पिती ना नसेल चहात. अजून काय काय पिती. कॉपी लस्सी हा ना तुम्ही द्या त्या करून. नाही तिची मम्मी करून द्यायची. किंवा मला घरात रबडी बनवून दिली तरी चालेल, मी पेईल. बर बर रबडी काची हो? नाही माहिती का तुम्हाला ते पण. ती नाही ना बाई. तिनं फक्त शिक्षण केलं घरातलीला काही आम्ही करून दिलं नाही. हा ना भांडण नाही का लाता कपडा धुवायचं काय नाही. उलट आम्ही तिला पाणी लावून द्यायचो. आंघोळे पांघोळे उतरून. अहो तुम्ही एवढं केलं दादा पण साहेब पाण्यात द्या सोड विषय पण पोर सुद्धा रडत आमचं का बरं? काय आता काय तुमचं पोर लहान आहे का रडायला? एवढं दादा करू पाचतावर लग्न म्हणा नाही हट्टी पोर आहे आमची हट्टीली. आमच्या गावात जाता होती ना 3 दिवस राड गाडी खाली उतरली नव्हती. बरं. वरच बसून राहिली होती. तुम्हाला सांगतो ये बा तिच्या जेवण घेऊन जायची वर. मी अशी झोपलेली असायची मस्त पैकी, माझी आई यायची असं आयत ताट द्यायची, धर बाई हा खा ना? तू. हा बरं आमच्याच नशिबात पडणार होती ती. चांगली पोर आहे. बरं हा. काय ये बा हा. पोर मग लग्न करू पाचतावा झाला हो का दादा काय सांगा अहो आता येई त्याला बा. नवरी पटत नाही का? कोणला नाही अहो, हो बाबा, मी सगळ्यांना पटते, ह्यांना तर लय आवडते मी. तुम्हाला काय माहिती? सुन बाई तोय बापाला थोडा चहा ठेव ग बाई. नाही तिच्या हाताने येईनीच्या हातात पियाचं. तिच्या हातात काय अहो, म्हणतो? तुम्ही जा याच्या आधी त्या. पेले का नाही आत्या. याच्या आधी पेले का नाही चहा नाही येईनीच्या हातात चहा घ्यायचं. आता बाप आला म्हणलं पुरीचं काम नाही का चहा करायचा येईनीच्या हाताला किती चव हा. जेवण पाहायची. आत्या उठ्या बरं, ह्यांना आणि मला चहा ठेवा बरं. बघा माझे बाबा इतक्या लांबून आलेत. का हो? हा? बापाला एड त्याच्या कानावर घालाय बोलवलं तर बाप तिच्या पुढचा. हा तो येईल चहा झोपायचं नाही तर लस्सी आणा लस्सी पेव काल चूल पेटी. हा जरा थंड आता थंड कोणाला उन्हातानाचं. आता काय लागत मेन बापच बोला ना आता कोण बोली तर बाप तर मला बापच इतका नालायक नाही करतो आता आपण करायचं काय नालायक म्हणजे माझ्या पप्पांना तुम्ही नालायक म्हणता? ए, शांत बस ग सोड वटवट बाई, हा, नको करू. गपचूप राहा, हा. या बाई याई बा तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगते. हा, बस. तुम्ही आम्हाला आहे ना फसवले. कस काय हा, पाठवलं? हा. ही चव्हाणा धावाचं कवदार आमच्या गळ्यात घालून काऊंटर दिलं. लोक म्हणे महापुरीला तुमच्या डोळे का भाजला आणला होता का दवा? ये बा जरा खाली खर्च आम्ही करेल. हा अहो, तुम्ही खर्च केला तुमची पोर कटत नव्हती कटत म्हणून. नव्हती म्हणजे लय मागणं हा. होते. येतं का तिला काय येतं येतं हा? तिला हा? काय करते ती? सगळं येतं तिला सगळं काय येतं. येतं शिक्षणात लय हुशार आहे ती. म्हणजे फक्त शिक्षणच घेतलं आईने काय घरातलं शिकवलं का नाही? हा काय? इकडचा तांब्या इकडे करीत नाही. मला म्हणती चहा करून नाही आण, करायचं मला नाही जेवायला लाईट आण. लाईट गेली का पोर बाहेर पळती काय लागलं हा? का सासूला सांगत आता. मग असं तर म्हणतात मी तुझ्या आईवानी आणि काम सांगितलं तर म्हणतात मी तुझी सासू आहे. अशा तर यांचे नखरे आहेत. नाही नाही ये बा मा पोरांना लग्न करू पाचतावा आला का कसं काय अहो लाईट गेला की पोर बाहेर का पळती तिला तिला गरमट नाही हा? जमली का? एक तर मला एसी लागतो, तुमच्या घरात एसी पण नाहीये, फॅनच्या खाली ऍडजस्ट करावं लागतं मला. मग फॅन हायच आहे ना एसी बसव म्हंटले बाहेर बसवत निघू पण बाजारात. नाही. काही कमी जास्त झालं तर करायचं काय एवढा पुरीच्या लग्नामध्ये मी खर्च केला हा. तरी पुरला नाव ठेवता का तुम्ही? काय त्या खर्चाला करत्या ना? बरं मी काय म्हणते आम्ही सून कासाठी केली हा, सांगा. सांगा कासाठी केली आम्ही? लोकांना दाखवायसाठी फक्त हा का? का लोकांना तुमच्या दाखवायचं. पोरीत लग्न केलंय म्हणून. छ्या. अहो ती काहीच कामाची नाहीये. कामाचे नाही म्हणजे असं कसं काय? माणूस आहे आमच्या ते. पोराच्या आयुष्याचं वाटोळ केलंय. उद्या जर ती बाजूला राहायला गेले तो तिकडे कामाला लागला तर ती भाकर बुजून घालता आली पाहिजे ना ती रोजानं तिला. अहो, लाईट होईल. त्यासाठी तुम्ही आहेत ना, तुम्ही देऊ शकता ना. अहो पण आम्ही कवर आयुष्याला का तुमच्या तुम्ही दोघं कामाला गेला तुम्ही का? याला डबे पुरवायचे. तुम्ही मरणार आहे का आता? हाय बाय 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 बाय. मराठी वाट आता- माहिती का आता ही तर आपल्या मरणावर टपली. हो मी काय म्हणते पोर एक पट आहे आणि तिचा बाप 10 पट आहे. तो तर मला आहे ना आता आहे ना वल्ल वल्ल याच्यातच फारकत घेऊन लगेच एक पार्क पोराला आहे ना जय मी बाप, मावा तुम्ही गेले बी तुम्ही गेले बी तर माया पुरी करताय ना येईल ना दुसरा नवरा करून देईन मी. म्हणजे पण तिची ठेपू आला बाई तिला कोणतं तांबे तिकडे करता येत नाही. म्हणजे तुमची ये ना मी मेल्या तुमची ये ना तुमच्या नवरा मागेल का नाही माझ्या पुरीच्या हलवायला नको. अहो तो तिचा बापच डोक्यावर पडेल आहे. काय बोलतो त्याला कळत आहे का? ओ आत्या,
माझ्या पप्पांना काही पण बोलू नका. मग त्याला डोक्यावर लागायचं. पडलेले दिसतायत का ते इतके चांगले आहेत ना ठणठणीत. त्याला इड पोर काय चाळे करी तिथे मिटवायला बोलावलं येई बोला तो भलताच बोलून राहिला. मग त्यांची एकुलती एक लेक आहे, मी लाखात एक लेक आहे आणि तुम्ही असं पण काय बोलणार हा, का? लाखात एक आहे ग बाई तू. सोनं सोनं आमचं सोनं. मी काय म्हणते तुमच्या सोन्याला घरी घेऊन जा आणि देवाऱ्यामध्ये ठेवा, आम्हाला लागत नाही. काचा हा तुमची पोर आम्हाला लागत खर्च नाही. टाका लग्नाचा काचा लग्नाचा हा, मग 5 लाख रुपये खर्च केलाय. बरं केला भाऊ. केलं ना ही कटत नव्हती म्हणून एवढा घाबाड दिला अच्छा. आम्हाला. तुमच्या पोराला कुठे भेटत होत? तो डोळ्यात आमच्या नाक पाठी घातली. असलं नाक तुमच्या माय पोराला पोराला- नाक माय पोराला अशी 56 मागणे उभे हा. होते. हा. चप्पल हा. मागणी. पण आम्ही म्हणलं जाऊ दे पोर लई गोड दिसती. मग हा पण तिथं मग तुमच्या पोराला 56 मधली मी एकटीच आवडली. लक्षात हा. ठेवा, म्हणजे मी किती स्मार्ट असेल. चप्पल नापास केल्या. लग्न झाल्यावर त्याला कळालं अरे रे 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 फसले आपण. आपण फसलो. आपण फक्त दिसायलाच पाहिलं, पुरीला तर एकाचा आकडा येत नाही. हा? हा? एकाचा एकाचा 100चा पण आकडा मी हा, सांगू. 100चा हा. लाखाचा सुद्धा आकडा काढी ती कुठेचा आकडा काढी ती आईला शिकायला जेवढी. बरं लय- बाई हा. ये वाडा लागला का तो त्याच्या बस जायचं सासूबाला वाडा लावायचं. अरे वा किती छान ना बाबा. हा, मस्त फिरते असं गुर 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 चालेल सासूबाई, तुम्ही ना असं गोल गोल फिरवा, मी पण गोल गोल फिरन. अख्खं घरदार सेट केलंय का काही? हा? काय येण्याची पायदास आहे का काय काय कळालं. पोर एक पटत मी काय म्हणते येई बा आम्हाला आता आम्हाला दवाखान्यात जायची गरज आहे. हा हा? आता आम्ही आमचे जातो. डोके काही ठिकाणावर आहे ना. चालू नाही राहील आपल्या हातात. तुम्ही काय करा हा जाऊन द्या. पैसे आहेत का देऊ मी? येड लागायची पाळी मग झाली. काय? हा जर वेळ आली ना अगं मी तुम्हाला बाई, येड्याच्या इस्पितळात टाकून देईन. तुला खरं सांग का तुझ्या सासऱ्या सासूना मर्यादा सुटी मग दवाखान्यात तपासायचं जाते आता हे तपासायचे दिवस आहे का? पोरं सोऱ्यांचं काम आहे तर काय म्हणाला मग तुमचं काय म्हणे- लाजा कुठे लाजा नाही, लाजा. तुम्हाला काय म्हणायचं आहे बा आम्ही दवाखान्यात जायचंच नाही का? जागेवर मरून पडायचं का? तुम्हाला काय झालं दवाखान्यात झाला? येडे झालेत ना ते. येडे झालेत. मी काय म्हणते येई बा ए बाई काय मध्ये काय झालं त्यांना? येडे झालेत ते येडे. काय हा आपल्या मांडी सवता घे हा सवता मांडी त्याचं पाणी सुद्धा पिऊ नको गोष्ट. हा मी पण येडी होईन नाही तर. आता ह्यांना ना लवकर म्हणजे ये बा तुम्ही भांडे बाजूला करायला आले का? मग हा? त्याच्याकडे तुम्हाला जायचं का हे काय दवाखान्यात? भांडे बाजूला केले ना हे बा इकडं ए बाबा आला का तू? बरं झाला आला. बरं झालं बुवा. ये ऐक बाबा काय आमचं झालं तर भांडे डोकं- कशाला बाजूला करायची? ते म्हणतात त्याला काय झालं येडे येडे झालेत. येडे म्हणजे मेंटल झाले मेंटल. मेंटल काय येडे म्हणजे त्यांना काही रोग नाही झाला तसला. नाही ना मला वाटतं ते झाले का यांना? काय येडस हा? येड लागला काय तुम्हाला काही? मग तिथं म्हणले मला मग भांडी सवत राहून आईला पटायचं का तुझ्या सासऱ्याला आपलं बोलायला असं ना रे? हा? त्याला काय झालं होत ना होत असतो ना. बरं जावई त्यांचं बरोबर आहे. जावई हो जावई सगळं करा पण माझ्या पुढलं काम नका करू जाऊ तुमच्याला सांगायचं काम. कोणी सांगितलं काम तिला? लग्न झाल्यापासून विचारा बरं. नाही नाही जावई काय नाही सांगायचं ह्यांनी नाही मला काही मी काही सांगितलं. सांगितलं का? नाही हा? माझ्यात तेवढी ताकद आहे का तिला काम सांगायची? जाईन बाई तिला आहे ना पाणी बिण्या का नका लता कापड तुम्ही देऊन आणीत जा हम्म. बरं. कारण तिला पाणी पैसे झालं नाही सांगेल. सुन बाई साड्या सगळ्या ठेवल्या ना धुवायला मला. हा ठेवलेत ना. या बाई बरं, तिच्यात होती पती छान धुवा बर का ब्रश. हा तिला आहे ना का बाबाने सांगितलं होतं तिला जाळा पैसे जाऊ नका देऊ जाऊ का पाण्या पैसे जाऊ नका देऊ जाऊ तिला फिरून बोलू नका कारण तिला राग येतो तिला. कपडे चुकलं चुकलं आमचं हे कपडे सगळं. तुम्ही करी तुझा स्वयंपाक तुम्ही करी जा तिला फिरू नका बोलू. हे सगळं बघ- तुम्ही लग्न जमवायच्या आधी सांगितलं असतं तर लय उपकार केले असते पण तुम्ही विचारले ना पण ह्यांना माहित होतं ना सगळं. म्हणजे? काय की नाही हो? मला होतं माहित. तुला माहित होता? म्हणजे तू यांच्या बाजूनीच आहे का? बाजू ना काय त्याच्यात. हो. मला पोरगी आवडली विषय संपला. या बा आता याच्यात लास्टचा निर्णय एकच आहे जावाई त्यांच्या बाजूनी झालाय. त्याला सगळं माहित होत त्यांनी लपून ठेवलं. हा. सासरा तर त्याचं काही हेच नाही येई बाचा. आपण दोघ जण व्हायला राहू आपण त्याच्यात. दोघं वाईल राहू. हा, तुमच्या अरे तुम्ही कसं काय काय करा जमन? माझी पोर का वारू टाकू का मग तुमची पोरं घाली जावई ना. पटणार नाही मला. काय तुम्ही ते चौघांनी एकत्र राहायला नाही पाहिजे. नाही, आम्ही नाही राहणार आता. मी पाहतो तुम्हाला मध्ये महिन्यात 2 महिने राहतो. हा आपण एकत्रच राहायचं. मला एवढी काम नाही होणार. आत्या करतील तुमच्या ना. बायकोला स्वयंपाक पाणी येत नाही एकत्रित राहा. हा म्हणजे हा. आत्या करतील ना. एकत्र बाजारात तुम्ही आणि जा. वाटलंच तर ना आम्ही खाऊन पिऊन आमच्या रूम मध्ये जात जाऊ सेपरेट झोपायला. हा, हा. गप्पा सवती. हा? खायला एकत्र राहा. हा, खायला एकत्र. हा. मग काय अर्थ नाही. मी म्हणले पोर आपल्या बाजूनी का काय पोरही पस्तावलं का काय पोर करून पण पोरांनी जशी पोर पाहिली
तो तर बायकोच्या बाजूनी झाला. सांगा हा? काय उपयोग नाही काय झाला चारलं का हो. काय काय त्याला एवढा नाही लहानसा काही मोठा चारलं केला. नाही मी त्यांना, पण त्यांना माहिती मी किती स्मार्ट आहे म्हणून ते माझ्यावर एवढं प्रेम करतात. तिला सांग म्हणा पप्पा आले मटण बिटण दोन किलो बोकड. आत्या जाऊ ना काहीतरी करा ना मस्तपैकी झणझणीत. हो काय बसले तुम्ही इथं हा तोंडाला हात लावून मटण घेऊन या बोकड्याचं सासऱ्याला खायचंय माझ्या. हे बघ आम्ही दोघं नवरा बायको वाईल राहणार आहे वाहिले तू नाही बायको तू सांभाळ. ते बघू हा. नंतर तुझ्या स्वयंपाक करा. सासऱ्याला ना तुला मटण घालायचं आज- तिकडे खाऊ घाल. आज मटण करून घाला हा. माझ्या सासऱ्याला मग हा. बघू सेपरेट जाईल हा. राहायचं. जय बा माझं टिंगर आहे ना टिंगर कोणाचं बोकड्याचं. मी म्हणलं यांचं टिंगर डुकराचं आणा. शांती हम्म. चल नकोच. तुमचं नाही कापू राहिलो टिंगर आम्ही नकोच काय शांती एक कर. आणि बायाच्या भाकरी बनवा येईन बाई हा कायच्या बाजरीच्या हा. बरं मी काय म्हणते लिंबू पिळं म्हणा बरं पटकन म्हणा बरं आता लय उशीर झालाय भूक लागली. तुम्ही ना तिघ इडच बसा. आम्ही दोघं स्वयंपाक करतो. हा? हा. हा, चला, हा, चला, चालेल, चला. चालेल. मस्त करा काय आत्या झणझणीत हा, करा. बोकड्याचं आणतो ना. सुका सुका ना हा. सोप सोप बरं होय तर 90ची सोय करू काय हा मग लागेल तर मग. येऊ घेऊन हा मग इंग्लिश लागेल. बरं बरं इंग्लिश आणतो. हा चल तू आवरून घे बाकीचं. हा मेकअप करून बसते मी काय आला असंच. वाढून द्याल. मेकअप करून. हा. बरं धन्य आहे भाऊ. बरं मी काय म्हणतो ते तुझ्या सासू कपडे बिपडे काढून द्यायला पाहिजे. दिले तर मी सकाळीच मला मेकअप करून दे, मला टाइम नाही पुरत. मेकअप कर. जाय. चप्पल सोडा बरं. आणि आरसा तुझ्या सासूला पुढे दारायला लागलं असेल. हा हा मग आत्याने जर हे धरला आरसा मग स्वयंपाक कोण करणार बरं, त्यांना स्वयंपाक करून द्या. हा आणि मला चांगली पाहिजे झणझणी बनायला. बरं मी काय म्हणतो काय जाऊ येऊ का जाऊन 90 घेऊन दोघं जाऊन जायचं का चला मग. राय का हं. तुम्ही काय करा चांगलं 2-3 महिने ना इथून हालूच नका इथंच थांबा. हा काय जे भेटेल रोज 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 2 टाइम वर्षभर हालत नाही. तुम्ही टेन्शन नका घेऊ. पुरला पोर वसरून जात या नाही. आपल्याकडे ना 2-3 ना बोकडे येत हं. ते सुद्धा कापू. रातचा कार्यक्रम यांनी जर बाहेरून नाही आणलं ना ते कापून टाकू बोकडे रातचा सुद्धा. पुरला पोर वसरून हा नाही त्याच्या तोंडात पाहून जाईल. तोंडच बघून जा. चल. नातच नाही नातीचं पण बघून जा. हा? चालेल चालेल मनासारखे बोलते बघ जाऊ तू. हा.